बुलेटिनच्या सुरुवातीला आजची मोठी बातमी। अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी आता अटकेत आहे। ठाण्यातील कासारवडोली भागातून हल्लेखोराला अटक केलेली आहे। विजय दास असं आरोपीचं नाव आहे। आरोपीकडून गुन्ह्याची कबुली त्या ठिकाणी देण्यात आली आहे। वांद्रे पोलीस आणि गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईनंतर आता ही अटक करण्यात आली आहे। ठाण्यातील कासारवडोलीतून हल्लेखोराला आता अखेर अटक करण्यात आली आहे। सैफवर हल्ला करणारा अखेर अटकेत आहे। वांद्रे पोलीस यांच्या माध्यमातून आता मोठी कारवाई करण्यात आली। अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी आता अखेर 2 दिवसानंतर अटकेत आहे। ठाण्यातील कासारवडोली भागातून या हल्लेखोराला अटक करण्यात आलेली आहे। अखेर विजय दासला अटक करण्यात आली आहे। विजय दास असं आरोपीचं नाव आहे। सीसीटीव्ही फुटेजमध्ये जे दृश्य होती त्यानंतर आता हल्लेखोराला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे। दृश्य आपण पाहतोय, हल्लेखोराला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे। तर दुसऱ्या दृश्यात आपण पाहतोय तो सैफ अली खानवर हल्ला करून ज्यावेळी पळ काढण्याच्या प्रयत्नात होता त्यावेळी पायऱ्यावरून उतरताना सीसीटीव्ही मध्ये तो कैद झाला। तर सैफवरील हल्लेखोर अटकेत आला आहे। त्याबद्दलची सविस्तर माहिती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सैफ अली खानवरील हल्लेखोराला ठाण्यातून अटक। ठाण्याच्या कासारवडवलीतील हॉटेलमधून आरोपीला अटक। आरोपीचे नाव विजय दास, ठाण्यात हॉटेलमध्ये वेटर होता। आरोपी विजय दास मूळ पश्चिम बंगालचा रहिवासी। वांद्रे पोलीस गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईनंतर अटक। आरोपी विजय दासनं गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडलेत। निखिल, खरं तर आपण पाहतोय हा हल्ला झाला आणि त्यानंतर तब्बल 35 ते 40 पथकं या आरोपीच्या शोधात होती। मुंबईमध्ये दादरमध्ये तो काहीतरी खरेदी करताना मोबाईल शॉपमध्ये आढळला। त्यानंतर आता तो ठाण्यात त्याला ताब्यात घेण्यात आलं। या ताब्यात घेण्याचा संपूर्ण घटनाक्रम नेमका कसा आहे? नक्कीच, कारण आपण पाहिलं तर आता पोलिसांना मोठं यश आहे ते प्राप्त झालेलं आहे। काल रात्री 2 वाजता बरोबर ही जी संपूर्णपणे कारवाई करत ठाण्यातून या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर त्याला चेंबूर या ठिकाणी घेऊन जाण्यात आलं। चेंबूर डीसीपी ऑफिसमध्ये ठेवण्यात आलं। त्यानंतर सकाळी 4 वाजता बरोबर खार पोलीस स्टेशन या ठिकाणी घेऊन आणण्यात आलेलं आहे। आपण हेच खार पोलीस स्टेशन पाहतोय। याच ठिकाणी लॉकअपमध्ये जो आता आरोपी आहे सैफ अली खान यांच्यावरती हल्ला करणारा विजय दास हा या ठिकाणी लॉकअपमध्ये आहे। पोलीस या ठिकाणाहून त्याची बँड्रा पोलीस याची कस्टडी घेतील आणि नंतर त्याला कोर्टात देखील हजर करतील। परंतु संपूर्णपणे आपण जर घटनाक्रम पाहिला तर सैफ अली खान याच्यावरती हल्ला झाल्याच्या नंतर सकाळीपासूनच पोलिसांनी जी संपूर्ण तपास यंत्रणा आहे ती हलवली आणि त्याच्यानंतर तपास यंत्रणेमध्ये वेग आणत त्यांनी सर्वप्रथम आहे तो सीसीटीव्ही या ठिकाणी सैफ अली खानच्या घरातील बाहेर काढला। सैफ अली खानच्या घरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी तपास हा सुरू केल्याच्या नंतर हा जो संपूर्ण तपास आहे तो या ठिकाणी वेग येत त्याच्या मागोवरती पोलीस लागलेले होते आणि त्यानंतर अनेक सीसीटीव्ही या ठिकाणी मिळत त्यांना दादर येथील संपूर्ण सीसीटीव्ही आहे तो मिळालेला होता आणि त्यानंतर मुख्य चेहरा हा आरोपीचा या संपूर्ण घटनेमध्ये पाहायला मिळाला। दुसऱ्या दिवशी पोलिसांनी संशयित एका आरोपीला आणलं देखील। त्याचा संपूर्णपणे देहबोली आहे ती याच आरोपीसाठी एकदम मिळती जुळती होती, म्हणून हा आरोपी आहे का असं देखील संशय आला। परंतु पोलिसांनी काही वेळानंतर हा आरोपी नसल्याचं देखील स्पष्ट केलं। परंतु त्यानंतर पाहायचं झालं तर 70 ते 80 लोकांची पोलिसांनी संपूर्णपणे चौकशी आहे ती केलेली होती। त्यामध्ये सैफ अली खान यांच्या बिल्डिंगमध्ये असतील, त्यात सैफ अली खान यांच्या घराच्या अवतीभोवती राहणारे खाली भाजीवाले, फळवाले, त्यासोबतच घरी येणारा दूधवाला, पेपरवाला याची देखील चौकशी आहे ती पोलिसांनी केलेली होती। त्यानंतरच काल संध्याकाळी पोलिसांनी मध्य प्रदेश येथे जाणाऱ्या एका व्यक्तीला देखील अशाच पद्धतीने डिटेन केलेलं होतं, जो की व्यक्ती ह्या सैफ अली खानच्या वरती हल्ला करणाऱ्या आरोपीशी एकदमच मिळता जुळता त्याची संपूर्ण तिथून पोलिसांना जी संपूर्णपणे सूत्र आहे ती पोलिसांनी हलवली। त्याचे जे फोटो आहेत ते अनेक पोलीस स्टेशनला पाठवून ह्या अशा पद्धतीचा आरोपी कुठे दिसतोय का हे तपासण्यासाठी सांगितलेलं असताना काल रात्री ही संपूर्णपणे जी अटक आहे ती करण्यात आलेली आहे आणि काल रात्री जवळपास 2 वाजता ठाण्यातील हिरानंदानी एस्टेट असणाऱ्या लेबर कॅम्पमध्ये हा आरोपी असल्याचं देखील पोलिसांना माहिती मिळाली। त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी कारवाई करत झाडींमध्ये लपलेला हा जो आरोपी आहे तो प्रामुख्याने पाहायला मिळाला।
या संपूर्ण प्रकरणामध्ये आरोपी हा लपून बसला असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलेलं आहे आणि या संपूर्ण मागचा नक्की काय हेतू आहे, हा एकटा होता की याच्यासोबत आणखीन कोण होतं हे देखील आता पोलीस तपासतायत। परंतु हा संपूर्णपणे उलगडा आहे तो 9 वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये होणार आहे। परंतु हे पोलिसांना आलेलं 3 दिवसानंतरचं मोठं यश आहे ते म्हणावं लागेल। काही लीडवरती पोलीस देखील होते, परंतु हे लीड प्राप्त होत असताना मात्र मुख्य आरोपी आहे तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता। काल रात्री हा मुख्य आरोपी आहे तो पोलिसांच्या आता हाती लागलेला आहे। करण नक्कीच निखिल, या संदर्भात अपडेट घेणार आहोत। तू अशा जोडलेला आपल्या संदर्भात आणखीन एक माहिती, आरोपीचा शोध नेमका कुठे आणि कसा झाला याबाबतची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून। बिजॉय दॉस काही वर्षापूर्वी हिरानंदानी इस्टेटमध्ये मजूर होता। बिजॉय दॉस हिरानंदानी इस्टेटमध्ये लपल्याचा पोलिसांना संशय होता। हिरानंदानी इस्टेटमधील लेबर कॅम्पमध्ये पोलिसांनी शोध मोहीम राबवली, मात्र आरोपी बिजॉय दास मुंबईतील हिरानंदानी इस्टेटमध्ये सापडला नाही। आरोपी सध्या ठाण्यातील कासार वडवलीमध्ये हॉटेलमध्ये वेटर काम करत होता। सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर आरोपी वेषांतर करून लपला होता। वांद्रे पोलीस गुन्हे शाखेनं कासार वडवलीमध्ये शोध मोहीम राबवली। पोलिसांकडून आरोपींचं मोबाईल लोकेशन ट्रेस करण्यात आलं। कासार वडवलीतील लेबर कॅम्पमधील एका झाडीत हा आरोपी त्या ठिकाणी लपला होता। कासार वडवलीतील लेबर कॅम्पमधून अखेर या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या। पुन्हा एकदा निखिलकडे जाणार आहे। निखिल, खरं तर आपण पाहतोय मागच्या 2 दिवसांपासून मोठी फौज या आरोपीचा शोध घेत होती। अखेर त्याला ताब्यात घेण्यात, त्याला मुसक्या त्याच्या आवळण्यात आलेल्या आहेत। मात्र तरी देखील इतका मोठा कालावधी हा पोलिसांना या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी लागला। नक्कीच करण आपण पाहिलं तर मोठा कालावधी आहे तर पोलिसांना या ठिकाणी अटक करण्यासाठी लागला असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। परंतु या संपूर्णपणे कारवाईसाठी, या अटकेसाठी पोलिसांनी जवळपास 35 टीम आहेत त्या तयार केलेल्या होत्या। यामध्ये 15 टीम आहेत त्या क्राईम ब्रांचच्या होत्या, 20 टीम आहेत त्या स्थानिक पोलीस आणि आजूबाजूच्या पोलिसांनी बनवून या 20 टीम आहेत त्या तयार करण्यात आलेल्या होत्या। परंतु या संयुक्त कारवाईमध्ये पोलिसांच्या हाती हा मुख्य आरोपी आहे तो लागलेला आहे आणि त्याने या संपूर्णपणे गुन्ह्याची कबुली देखील दिलेली आहे। या आरोपीला पकडण्यामध्ये वेळ का लागला याचं कारण जर पाहिलं तर या आरोपी आहे तो या ठिकाणाहून पळ काढण्यामध्ये हा यशस्वी झालेला होता। त्यानंतरच त्यांनी त्यांच्याकडेच जे वापरण्यात आलेलं जे उपकरण आहे ते म्हणजेच मोबाईल आहे तो पुन्हा वापरला नव्हता हे देखील पोलिसांच्या लक्षात आलं। परंतु मोबाईल ट्रेसिंगद्वारे ही संपूर्णपणे माहिती आहे ती पुढे आलेली आहे। मोबाईल टॉवरच्या माध्यमातून काल ते परवापासूनच पोलिसांनी हा संपूर्णपणे तपास आहे तो शोधण्यासाठी सुरुवात केलेली होती। मोबाईल टॉवरच्या माध्यमातून सैफ अली खान याच्यावरती जेव्हा हल्ला झाला तेव्हा त्या परिक्षेत्रात कुठले कुठले मोबाईल होते, कुठले कुठले फोन ऍक्टिव्ह होते हे देखील पोलिसांनी तपासलं। त्यानंतर तेच मोबाईल आहेत ते इतर कुठे चालू आहेत का हे संपूर्णपणे तपास करत असताना पोलिसांना मात्र हा संपूर्णपणे जो मागोवा आहे तो काल लागलेला आहे आणि त्यानंतर ही कारवाई आहे ती या ठिकाणी केलेली आहे। याच्यासारखे दिसणारे आणखीन अजून बरेच लोक आहेत त्यांना देखील पोलिसांनी डिटेन केलेलं होतं, परंतु हे मुख्य आरोपी आहेत का हे देखील तपासण्यामध्ये पोलिसांना वेळ गेला। त्यामुळे या आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांना वेळ लागलेला, परंतु खात्रीलायक माहितीच्या नंतरच पोलिसांनी ही कारवाई करत जो मुख्य आरोपी आहे त्याला या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे। काल संध्याकाळी पोलिसांनी असं देखील सांगितलेलं होतं की या आरोपीसारखे दिसणाऱ्या प्रत्येक नागरिकांवरती, प्रत्येक व्यक्तीवरती ही पोलिसांची करडी नजर असणार आहे आणि त्या अनुषंगानेच ही संपूर्णपणे कारवाई करत असताना मोबाईल टॉवरच्या माध्यमातून पोलिसांना हे मोठं यश आहे ते मिळालेलं आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी खार पोलिसांच्या बाहेर देखील आता पोलीस जो बंदोबस्त आहे तो देखील आपल्याला पाहायला मिळत असताना या ठिकाणी आज थोड्या वेळाने या आरोपीला खार पोलीस स्टेशन म्हणून काढण्यात येईल, त्याला कोर्टामध्ये देखील पाठवण्यात येईल। परंतु आतापर्यंत पोलिसांनी केलेल्या तपासात नक्की हे कारण, नक्की सैफ अली खान याच्या घरावरती हल्ला करण्याचं कारण, त्याच्यावरती हल्ला करण्याचं कारण नक्की काय आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार असून पोलीस तपासामध्ये आतापर्यंत काय काय उघड झालेलं आहे हे देखील पाहावं लागेल। हल्लेखोर अटकेत आलाय, मात्र आता या पुढे काय असणार आहे याबाबतची देखील आपण सविस्तर माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत। मध्यरात्री 3 वाजता आरोपी बिजॉय दासला अटक। आरोपीला मुंबईतील खार पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलं। आज पोलीस पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार।
आरोपी बिजॉय दासला आज कोर्टात हजर करणार. आरोपी काही खोटी नावं वापरून ठाण्यात राहत होता. विजय दास, बिजॉय दास, मोहम्मद इलियास या नावांचा वापर. कोर्टात आज पोलीस आरोपीच्या चौकशीसाठी कोठडी मागणार. संदर्भात मी पुन्हा एकदा निखिलकडे जाणार आहे. निखिल, मध्यरात्री 3 वाजता आरोपी बिजॉय दासला अटक झालेली आहे. मात्र यापुढे आता नेमकी कारवाई कशी असते, यापुढे कशा प्रकारच्या घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण या संदर्भात आज पोलिसांची पत्रकार परिषद देखील होणार आहे. नक्कीच कारण आपण पाहिलं तर 9 वाजता ही पत्रकार परिषदेमध्ये पोलीस नक्की काय मुद्दे मांडतायत, याला पकडण्यामध्ये एवढा वेळ का लागला आणि याला पकडण्यामध्ये पोलिसांना कशा प्रकारे यश आलेलं आहे ही संपूर्णपणे माहिती देतील. परंतु या प्रकरणासाठी अधिकचा तपास आहे तो पोलिसांना करावा लागणार आहे. कारण आपण पाहिलं तर बँड्रा परिसरातच या आधी देखील म्हणजे 14 एप्रिल नंतर जवळपास 3 मोठ्या घटना आहेत त्या झालेल्या आहेत. त्या म्हणजे सलमान खान याच्या घरावरती हल्ला, त्यानंतर दुसरा म्हणजे या ठिकाणी असलेले जे राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावरती झालेला हल्ला आणि त्याच्यानंतर सैफ अली खान याच्यावरती झालेला हल्ला. त्यामुळे या संपूर्णपणे प्रकरणामध्ये कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आणि त्यासोबतच या संपूर्णपणे प्रकरणामध्ये पोलिसांना करण्याचा जो तपास आहे तो तपास या ठिकाणी आपल्याला पाहावा लागेल आणि याच्यासाठीच पोलीस अधिकची कोठडी आहे ती या ठिकाणी मागू शकतात. पोलिसांचे जे काही पथक आहेत ते देखील आता या खार पोलीस स्टेशनच्या बाहेर हालचालींसाठी त्यांना वेग आलेला आहे. परंतु या संपूर्णपणे गोष्टीचा तपास करण्यासाठी पोलिसांना अधिकचा वेळ पाहिजे आणि त्यासाठी आज कोर्टामध्ये या ठिकाणी जी पोलीस कोठडी आहे ती वाढवून मागण्याची आणि पोलीस कोठडी जास्तीत जास्त मागण्याचा प्रयत्न आहे तो पोलीस करतील. त्यामुळे आता पोलिसांना या संपूर्ण प्रकरणात किती दिवसाची कोठडी मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. परंतु हा संपूर्ण प्रकरण घडत असताना नक्की हा हल्लेखोर या बिल्डिंगमध्ये आला कसा, या बिल्डिंगमध्ये येण्यासाठी त्यांनी काय मार्ग निवडला आणि या संपूर्णपणे हल्ल्यासाठी त्याला कोणी मदत केलेली आहे का हा देखील तपास आहे तो आता पोलीस करतील. त्यामुळे जास्तीत जास्त कोठडीची मागणी आहे ती पोलीस आज या बँड्रा संपूर्णपणे प्रकरणात करताना आपल्याला पाहायला मिळेल. सैफ अली खान याच्यावरती झालेला हल्ला हा नक्कीच अत्यंत भयंकर होता. त्याला झालेले घाव हे देखील अत्यंत भयंकर आहेत आणि त्या अनुषंगाने सैफ अली खानचा आज या संपूर्णपणे प्रकरणात जबाब आहे तो देखील नोंदवला जाईल. त्यापूर्वी पोलिसांनी आतापर्यंत या तपासामध्ये काय काय एक निष्पन्न केलेलं आहे, पोलिसांना या तपासात आरोपीकडून काय माहिती मिळालेली आहे हे आज पत्रकार परिषदेमध्ये संपूर्णपणे आपल्याला माहिती मिळेल. परंतु ही संपूर्णपणे माहिती मिळत असताना आरोपीचा मुख्य हेतू हा काय होता हे देखील जाणून घेणं तेवढंच गरजेचं असणार आहे. कारण नक्कीच निखिल, सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की आरोपीचा हा हल्ला करण्यामागचा, घरात घुसण्यामागचा हेतू काय होता. निखिल, खूप खूप धन्यवाद या सविस्तर आणि महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी.